श्रीराम समर्थ. संत एकनाथ महाराजकृत भावार्थ रामायण बालकांड अध्याय 12. आता श्रीराम झाला सावधान, प्रपंच परमार्थ स्थिती समान. हे वसिष्ठांचे पूर्णपण श्रीरामी पूर्ण बिंबले. देखोनी राम सावधान, विश्वामित्र आनंद गहन. सुखोवनी सुरगण, केली संपूर्ण पुष्पवृष्टी. सया देवदेवतांनी सुद्धा श्रीराम सावधान झाल्यामुळे पुष्पवृष्टी केली. आता वसिष्ठांनी चांगला मुहूर्त पाहून श्रीरामाच्या प्रयाणाचे पुण्याह वाचन केले. राम लक्ष्मण दोघेही जण रथारूढ झाले. तेव्हा त्यांना धनुर्विद्या शिकवण्याचे वसिष्ठांनी विश्वामित्रांना सुचवले. जणू विश्वामित्रांना वाटले की जणू हे माझेच मनातले हे सांगितले वसिष्ठांनी. त्यामुळे त्यांनाही आनंद झाला. आणि श्रीरामाच्या प्रयाणाकाली बघा बरं कसे सगळे शुभशकून झाले. आणि शरयुतीरी कामाश्रमी श्रीराम वस्तीस आला. कामाश्रमी श्रीराम वस्ती, तेणे सकळ कामसिद्धीस जाती. हे विश्वामित्राची निजयुक्ती, कार्यसिद्ध्यार्थी राहविला राम. तिथे ते राहिल्यानंतर रात्री तिथेच त्यांनी विश्रांती घेतली. आणि सकाळी उठून मग विश्वामित्र म्हणाले, ऐके बापा रघुनाथा, तुम्हासी सिद्ध मंत्र देईन आता. तेव्हा दोघी चरणी ठेविला माथा, सावधानता मंत्रार्थी. दोघांनी कोणी, राम आणि लक्ष्मणांनी त्यांच्या पायावर मस्तक ठेवले आणि सिद्धमंत्र घेण्यास ते तयार झाले. दृढ बाणिला मंत्रार्थ, राक्षस भय नुपजे चित्ता. श्रम बाधेना सर्वथा, तिन्ही अवस्था सावधान. हे मंत्र असे आहेत की तिन्ही अवस्थेत जे आहेत अवस्था, जागृती, स्वप्न, सुषुप्ती अवस्था, त्या कशातही तुम्हाला राक्षस भय राहणार नाही आणि त्यांना मारण्याचं श्रमही तुम्हाला होणार नाही. या मंत्रांची प्रौढी, रणांगणी राक्षस कोडी. मारता न लगे अर्धघडी, तो मंत्र मी युक्तीने सांगेन. त्यांना मारायला अर्धघडीसुद्धा खूप होईल. आणि क्षुधा, तृषा, निद्रा, आळस बांधू न शके देह कार्ष. म्हणजे आपण जे राक्षसांचा संहार करायला आलेलो आहोत, तेव्हा आपल्याला भूक, तहान, झोप सगळं विसरून आपण हे करू शकू. ते त्या गोष्टी काहीही देहकर्माच्या आड येणार नाही. असे मंत्राक्षर जेव्हा श्रीरामाच्या कानी पडले, तेव्हा त्या दोघांनी मंत्री मंत्रार्थ निजबीज, श्रीरामची स्वय सहज. तो वंदवनीर सद्गुरु चरण रज, शिष्यत्वाची वोज सेवकत्वे दावी. कसा शिष्य असावा, कसा गुरुकडून उपदेश घ्यावा, हे जणू श्रीरामाकडून आपण शिकून घ्यावं. कारण कसं आहे, खरं तर श्रीराम मंत्री मंत्राक्षर, श्रीराम क्षराक्षरातीत पर, श्रीराम स्वये ओंकार, मंत्रार्थ सार श्रीराम. सगळं मंत्रांचं सार आहे खरं तर श्रीराम या शब्दात. पण तरीही त्यांनी त्यांच्याकडून ते मंत्र अंतःकरणात ठसवून घेतले. आणि सद्गुरूची आज्ञा आणि वसिष्ठ मुनींची आज्ञा, दशरथाची आज्ञा, ही सर्वांची आज्ञा राक्षसाच्या संहारांसाठी होती. त्याच्यामुळे त्यांनी हे मंत्र संपूर्णपणे बांधले. आता त्याच्या पुढे कुठे गेले ते, तर ते शरयू आणि गंगा संगमाच्या तीरावर एक रात्र मुक्काम केला. तिथून पुढे पहाटेच उठून ते नावेतून पैलतीरी जायला निघाले. तेव्हा तिथे एक असं वन त्यांना लागलं की जिथे उग्र पक्षांची चावटी, क्रूर श्वापदांची दाटी, दिवाबितांची घुंगाटी, शिवा भुंकत उठी सूर्यासन्मुख. इतके तिथे वाईट अनुभव यायला लागले. असे घाणेरडे पक्षी, घाणेरडे कोल्हे, घाणेरडी घुबडं, सगळं असं घाणेरडं क्रूर श्वापदं. म्हणजे असं ते वन असं नीट असं दिसतच नव्हतं. सगळीकडे असं क्रूर काहीतरी चाललेलं असं दिसत होतं. तर ते हे काय असं रामाने विचारलं. तेव्हा ते म्हणाले की इथे ताटिका नावाची एक राक्षसी राहते. येथे आहे ताटिका भवन, ते राक्षसी अतिदारुण, प्राणीगण भय सकंप असे त्यांनी केलेले आहे इथे. म्हणून हे वन सगळं भयानक तुला वाटते. ती काय करती, दश दिशा मार्ग रोधून
तिचे भेणे बागो न शके कोणी जन, तेणे मार्गे आपण सर्वथा गमन न करावे. म्हणून तिचे या मार्गाने आपण जायला नको, कारण ती आपल्याला सुद्धा त्रास देईल. तर श्रीराम म्हणाला की काय ही ताटिका कोण आहे ही अशी, का बरं तिच्यासाठी तिला सगळे लोक घाबरत आहेत. तर तो वृत्तांत सांगतात विश्वामित्र. सुकेतू यक्ष अति पावन, त्यासी नव्हते संतान, तेणे करोनी अनुष्ठान, ब्रह्मस प्रसन्न स्वय केला. तो मागे पुत्र संतान, ब्रह्म याने दिले कन्यारत्न, कार्यकारण प्रवृत्तीचे. तुझ नवे पुत्रसंतती, सहस्र बळ नागशक्ती, कन्या होईल निश्चिती, ब्रह्मा वरदोक्ती वधूनी गेला. त्याला पुत्रसंततीची काही त्याच्या भाग्यात नव्हतं, पण त्याला जे कन्यारत्न मिळणार होतं ते 10,000 हत्तींचं बळ असलेलं कन्यारत्न, अशी ही ताटिका आहे. तर ताटिकेनी सुंदर उपसुंदर राक्षस माहिती आहेत आपल्याला, की ज्यांनी देवांनाही स्वतःच्या त्रासाने जर्जर करून टाकलेलं होतं. तर त्यातल्या ज्येष्ठ जो होता सुंदर, त्याच्याशी ताटिकेचं लग्न झालं आणि तिला मारीच आणि सुबाहू असे 2 पुत्र झाले. आता ह्या राक्षसांना कसं मारायचं म्हणून देवांनी एक उपाय केला होता. तिलोत्तमा नावाची एक अप्सरा पाठवली आणि दोघांच्या समोर. तर दोघांनाही असं वाटलं की ही माझी बायको व्हावी. सुंदला वाटलं माझी बायको व्हावी, उपसुंदरला वाटलं माझी बायको व्हावी. सुंद म्हणाला मी ज्येष्ठ आहे, माझी बायको मला ती बायको म्हणून हवी आहे, आणि जी माझी बायको असेल ती तुझी मातेसमान असेल. उपसुंद म्हणला मी कनिष्ठ आहे, ठीक आहे, पण मी माझा हट्ट ज्येष्ठांनी पुरवला पाहिजे. माझा हा हट्ट आहे की ही माझी बायको व्हायला पाहिजे. माझा हट्ट तुम्ही पूर्ण केला पाहिजे आणि तिचा तुम्ही भावजय म्हणून स्वीकार केला पाहिजे. अशी दोघांच्यातही वादावादी शेवटी गदायुद्धात त्याचं परिणती झाली आणि त्या गदायुद्धात दोघेही जण एकमेकांना मारून टाकलं दोघांही जणांनी. असा दोघांचा त्या एका स्त्रीमुळांत झाला. म्हणून एकनाथ महाराजांनी स्त्रीमुळे जी कामना उत्पन्न होते ती किती दारुण असू शकते याच्यासाठी हा वृत्तांत सांगितला होता. म्हणून मग ते दोन्ही राक्षस मेले म्हणल्यावर ताटिका, मारीच आणि सुबाहू हे तिघेही वनवन हिंडू लागले. पण ताटिकाला का राक्षसपण आले हा जो प्रश्न होता श्रीरामाचा, त्याचं उत्तर अगस्तींनी दिलं की अगस्तीच्या आश्रमाशी ताटका वसे वनवासी, घेऊनी दोन्ही पुत्रांशी ती परदेशी विचरत. आणि ती काय करायला लागली, अगस्तींना छळू लागली. पुत्रासमावेत आपण विक्राळ करोळ या बदन, अगस्तीस छळता जाणं, त्याने दारुण शाप दिला तिला. छळल्यामुळे अगस्ती ऋषींनी तिला एक शाप दिला की विक्राळ करो निवदनासी, जे तू मज छळू आलीसी, ते तू सपुत्र राक्षसी, विक्राळ देहासी विटंक होसी. तू प्रचंड अशी विक्राळ अशी राक्षसी होशील. हा माझा तुला शाप आहे, कारण तू मला इतकं छळलेस. मग स्त्री व्यक्ती ताटका भिणे, जे करावे पलायन, तरी तुमच्या यागी संरक्षण कैसे आपण करावे. ती राक्षसी आहे आणि ती स्त्री आहे, असं असूनही तिला मी भ्यावं, मग मी तुमच्या यज्ञाचं रक्षण कसं करणार, असं प्रभू राम म्हणाले विश्वामित्रांना. तेव्हा आज्ञा देसी स्वामीनाथा, राक्षसी वधीन मी आता, ऐसे विश्वामित्र ऐकता, उल्हासी तत्वता नाचत. ते म्हणाले, विश्वामित्र म्हणाले की तुझा पहा भया पुरुषार्थ, म्या सूचिला मार्ग भयार्थ, तेव्हा तू निधडा रघुनाथ, निर्भयार्थ निज योद्धा. तू जातीचा योद्धा असल्यामुळे तू असं म्हणतोयस, मी तुझा पुरुषार्थ पाहण्यासाठीच असं सांगितलं होतं की आपण ताटिकेला नको मारायला, पण तू तर हे त्याच्या पुढचा निघालास. तेव्हा रघुनंदन म्हणाले की मी बघा आता तिचा कसा वध करतो. ऐसे बोलणे रघुनंदन, नमोविन्या सद्गुरुचरण, चाप सज्जो निया जाण, साटोपे ठाण मांडिले. आणि तेव्हा त्याने जो धनुष्याचा असा टणत्कार केला ना, त्याबरोबर सगळीकडे त्या टणत्काराचा प्रतिध्वनी उमटला आणि ती ताटिका जी होती ना ती गजबजून उठली बरं का. कोण आलं कसला नाद आहे हा.
आणि ती बघायला लागली तर तिला हे दोघेजणं दिसले, श्रीराम आणि कृष्ण, श्रीराम आणि लक्ष्मण हे दोघंजणं दिसले. तेव्हा ती त्यांच्याकडे यायला लागली. तेव्हा श्रीराम म्हणे लक्ष्मणा, पाहे भ्यासूर राक्षसी पूर्णा, देखता प्राणी सांडिता प्राणा, इजसमोर कोणा न राहावे. आता पाहे माझे विंदान, हस्त लागवी अनुसंधान, ऐके घाई घेईन प्राण, म्हणून बाण सोडला. कानाडी ओढता आपण, आकर्षिला त्राटिकेचा प्राण, हृदयी आदळला बाण, जिव्हारी पूर्ण भेटला. अशी अशी त्या राक्षसीला प्रभू रामचंद्रांनी एका बाणात तिचे हृदय भेदन करून तिला ठार मारून टाकले. तिचे छेदिले ते, पण तिचे काय केलं त्यांनी माहिती? तिचे छेदिले त्रिविध ताप, छेदिले संकल्प विकल्प, छेदोनिया पुण्यपाप, निर्विकल्प मारिली. छेदिला देहेसी अभिमान, जीवपणेसी जीवबंधन, समूळ छेदोनी मी पण, ताटिका संपूर्ण मारिली. ते ताटिका म्हणजे कोण आहे? आपल्या आतलेच राक्षस आहेत हे, आपल्या आतलेच षड्रिपू आहेत, अहंकार आहे, मोह आहे, सगळं काय आपल्या आतलंच आहे. ते कसं रामाच्या मंत्राच्या एका बाणाने हे सगळं निघून मरून पडू शकतं. ताटिका पडताच सृष्टी, देवांची कोट्यानुकोटी, विमाने दाटली दाटी, पुष्पवृष्टी तीही केली. इंद्र सांगे विश्वामित्रासी, अस्त्रविद्या द्यावी रामासी, हा सहाय्य सूर्यकार्यासी, तुमच्याही यागासी सिद्ध्यर्थ. ऐकोनी देवांचे वचन, विश्वामित्र संतोषून, श्रीरामा दे आलिंगन, करी लिंबनोन सर्वस्वे. तो म्हणे ताटिका वधिता येथ, सुरबरा झाले सुख अपरिमित, मार्गस्था मार्ग निर्मुक्त, हा प्रताप समर्थ श्रीरामाचा. वनात आल्याबरोबर पहिल्यांदी कुठली राक्षसी मारली असेल तर ती ही ताटिका आहे. त्या हे ताटिकेचं आख्यान आपण अध्याय इथेच संपूयात. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, जय जय रघुवीर समर्थ, श्रीराम समर्थ.